तर मित्रांनो, याआधी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आम्हाला आता कोकणचा कॉल आलाय आणि आम्ही चाललोय आता आपल्या महाराष्ट्राच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर म्हणजेच आपल्या लाडक्या कोकणमध्ये. चला! तर कोकण दौऱ्याचा हा प्रवास आम्ही केलाय रेल्वेने आणि याच रेल्वेने आम्ही सर्वात आधी पोहोचलोय ते कोकणच्या चिपळूण रेल्वे स्टेशनवर. आणि या चिपळूण वरून 10 किलोमीटरवर असणारं शेरगाव या ठिकाणी आता आम्ही जातोय. या शेरगावलाच आमच्या आत्याचं फार्म हाऊस आहे आणि आम्ही आणि माझे मावस भाऊ आणि 2 मेहुणे असे सर्व असा 8 जणांचा मित्र काफिला घेऊन आम्ही निघालोय आता शेरगावकडे. तर अत्यंत निसर्ग संपन्न असा कोकण आम्ही आता फिरतोय आणि या कोकणमध्ये काय-काय बघतोय हे जाणून घेण्यासाठी आपले सर्व व्हिडिओ बघत राहा. आणि हे आहेत राम देवगिरकर. हे प्रथमच कोकणात येत आहेत. तसे आम्ही सर्वच प्रथमच कोकणात जातोय. त्यामुळे त्यांना फार अभिमान आहे की कोकणामध्ये जाण्याचा. आम्ही सर्व इथून पायी जात आहोत आणि आता बघूयात आपण कुठपर्यंत पोहोचतोय. सर्व कुटुंब सोबत असल्यामुळे आम्हाला या दौऱ्यात फारच धमाल करायची आहे आणि ही धमाल या निसर्गाच्या सानिध्यात होणार असल्यामुळे अजूनच आम्हाला याची उत्सुकता आहे की कोकणात आम्हाला पुढे-पुढे काय बघायला मिळणार आहे. अत्यंत निसर्ग संपन्न आणि सोबत आमचा कुटुंब काबीला घेऊन आम्ही निघतोय आणि सोबत मौज-मस्ती धमाल सुरू आहे. हे बघा, हे आमचे सडूभाऊ लोकेश मुगवानकर आणि त्यांच्या धर्मपत्नी आणि ही मोठी नदी आपल्याला इथं बघायला मिळते. पाणी कमी आहे, पण नदी खूप मोठी आहे. आणि या नदीचं महत्त्व आपल्याला आपले सडूभाऊ समजून सांगतायत, की या नदी कशी आहे आणि कशी आपण निगा राखली पाहिजे, याबाबत थोर विचारवंत असलेले आमचे सडूभाऊ याबद्दल आम्हाला खूप खूप माहिती देत आहेत. आम्ही त्याबद्दल त्यांना गाईड म्हणूनच या दौऱ्यात नियुक्त केलेलं आहे. हां. अय मी भाऊ, यांचे आता आम्हाला आमचं बोलू दे, जा समोर. चाललो. फार्म हाऊसवर स्थिर स्थावर होऊन आम्ही निघालोय आता ही नदी बघायला. आणि याच नदीवर यशने त्याच्या आयफोन मध्ये माझे काही सुंदर फोटो काढून दिले आहेत. मी सिंगल लोकांचा सेनापती नाही, संघटनेचा सेनापती आणि समोर चालले आहे माझे सिंगल लोकांचे राजा. नाही ना, झुम नेऊन ना, मोबाईल पडून जाईल. आमचे सिंगल काय म्हणजे दिले, नाही नाही, अशी सर्व धमाल मस्ती करून आम्ही पुन्हा एकदा फार्म हाऊसवर पोहोचलोय आणि एक छोटासा पॉडकास्ट करण्याचा आम्ही एक प्रयत्न केलाय. बघूयात कसा झालाय तो पॉडकास्ट सुद्धा तुम्हाला लवकरच भेटण्यासाठी येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सकाळी उठल्यानंतर आम्ही थोडासा डान्सची प्रॅक्टिस केली आणि मी या डान्समध्ये माझे मेवणे अभिजित रोडे म्हणजेच गोलू रोडे यांच्या खांद्यावर बसून डान्स केलेला आहे. तर हा आमच्या मित्रांचा डान्स कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि आता आम्ही निघालोय आमच्या पुढच्या प्रवासासाठी. हे आमचं फार्म हाऊस आहे. आम्ही इथे एक दिवस काल राहिलोय आणि या दिवसात त्या बऱ्याचशा मेमरीज आणि आठवणी आम्ही तयार केलेल्या आहेत. आता आम्ही निघालोय आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आता आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनवर जातोय आणि चिपळूण रेल्वे स्टेशनवरून आमचा पुढचा प्रवास सुरू होईल. आमच्या पुढच्या प्रवासात आमचे सेनापती म्हणजेच अभिजित रोडे आम्हाला कुठे घेऊन जात आहेत ते आपण बघूयात. कारण की सर्व प्लॅनिंग आणि या दौऱ्याचे मास्टरमाइंड हे स्वतः गोलू रोडे हे आहेत आणि ते जिथे-जिथे आम्हाला घेऊन जातील आम्ही त्यांच्या मागे जाणार आहोत आणि कोकणातील सर्व निसर्ग सौंदर्य आम्ही बघणार आहोत. आमचे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या सर्व चॅनलला फॉलो करा.